हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचं निधीज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत अळीमची सुक्की भाजी, थोडंसं चायनीज टेस्टमध्ये। चला सुरुवात करूया रेसिपीला। मी पॅन आधीच गरम करत ठेवलं होतं, त्यामध्ये घालूया 2 चम्मच तेल। तेल गरम झालेलं आहे, त्यामध्ये घालूया बारीक चिरून घेतलेले 5 लसूणच्या पाकळ्या। लसूणचा कलर हलका चेंज होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये घालूया एक मोठ्या साईजचा उभा चिरून घेतलेला कांदा। कांदा हलका फ्राय करून घ्यायचा आहे। आता त्यामध्ये घालूया अर्धा चम्मच लाल मिरची पावडर आणि अर्धा चम्मच हळदी पावडर आणि मसाल्यांना 30 सेकंदसाठी परतवून घेऊया। गॅसचा फ्लेम मीडियम ठेवायचा आहे। मसाले फ्राय झालेले आहेत। आता त्यामध्ये घालूया बारीक चिरून घेतलेली अळीम। मी ते 1/2 किलो अळीम घेतलेली आहे। अळीम घालून परतवून घेऊया आणि झाकण ठेवून 5 मिनिटे वाफेवर शिजवून घेऊया। 5 मिनिटं झालेले आहेत। त्यामध्ये घालूया 1 चम्मच ग्रीन चिली पेस्ट आणि 1 चम्मच रेड चिली पेस्ट आणि त्याला परतवून घेऊया। आता त्यामध्ये घालूया चवीनुसार मीठ घालून परतवून घ्यायचंय आणि झाकण ठेवून 10 मिनिटं वाफेवर शिजवून घ्यायचंय। 10 मिनिटं झालेले आहेत। एकदा परतवून घेऊया। आता त्यामध्ये घालूया 1 चम्मच विनेगर आणि परतवून घेऊया आणि झाकण ठेवून 10 मिनिटं शिजवून घेऊया। 10 मिनिटं झालेले आहेत। अळीम एकदम छान शिजलेली आहे। आता त्यामध्ये घालूया 1/2 चम्मच गरम मसाला आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून परतवून घेऊया आणि गॅसचा फ्लेम बंद करूया। एकदम सोपी अळीमची सुक्की भाजी बनवून तयार आहे। आता अळीमचं सीझन आहे, तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट्समध्ये कळवा। जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक यू।